कन्या राशी 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी 5 जानेवारी रोजी नवीन आठवडा सुरू होत आहे। या आठवड्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ धनु राशीत युती करतील। परिणामी या आठवड्यात बुद्धादित्य, शुक्रादित्य योग, मंगलादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग यांची युती होईल। ग्रह युतीमुळे अनेक फायदेशीर योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे हा आठवडा खूप खास मानला जात आहे। या व्यतिरिक्त धनु राशीत सूर्य आणि मिथुन राशीत गुरु एकमेकांवर 7वे दृष्टी टाकतील, ज्यामुळे केंद्र योग निर्माण होईल। हे सर्व योग शक्तिशाली आणि फायदेशीर आहेत आणि ते संपूर्ण आठवडा टिकतील। इतर ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव देखील जाणवेल। 5 ते 11 जानेवारी पर्यंत कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊ। हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान ठरू शकतो। तुमचे प्रेमसंबंध आकर्षक आणि आनंददायी दिसतात। कामावर उत्पादक व्हा आणि तुमचे आर्थिक व्यवस्थापन काळजीपूर्वक करा। आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत। कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात सुखसोयींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे, तथापि दूरच्या देशातून किंवा परदेशातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात जुने वाद मिटतील आणि तुम्हाला आजारांपासून आराम मिळेल। वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने एखादे रखडलेले काम सोडवता येईल। या आठवड्यात हळूहळू स्थिरता आणि समाधान मिळेल। कन्या राशीसाठी हा आठवडा संघटन आणि कार्यक्षमतेबद्दल आहे। तुमच्या यादी लहान करण्याचा, तुमच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्याचा आणि खरोखर काम करणारी प्रणाली तयार करण्याचा सल्ला देतो। शरीर नियमिततेची प्रशंसा करेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या संसाधनाबद्दल स्पष्ट राहा। नातेसंबंधांमध्ये स्पष्ट आणि सौम्य संवाद ठेवा। कन्या राशीच्या महिलांसाठी हा आठवडा तुमच्या नात्यांमध्ये विश्वासाची नवी सुरुवात आहे। आज अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमचे नाते सुधारेल। तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील कोणतेही अप्राप्य अंतर दूर करेल, ज्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल। या आठवड्यात अविवाहित महिला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवू शकतात, परंतु त्यांच्याशी वारंवार स्वतःची तुलना करणे किंवा त्यांच्यावर शंका घेणे नात्याची सुरुवात कमकुवत करेल। जर अविवाहित किंवा वचनबद्ध महिला प्रत्येक गोष्टीत सुधारणा शोधत असतील तर नाते आणखी कमकुवत होईल। या आठवड्यात प्रेमाला प्रेम बनवा, टाइमपास नाही। या आठवड्यात कामात तुमची संथ पण कायमस्वरूपी प्रगती होईल। तुमचे कठोर परिश्रम आणि शिस्त तुम्हाला कामावर तुमच्या वरिष्ठांकडून मान्यता देईल। नवीन नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत। शक्य असल्यास तात्काळ निकालांची अपेक्षा करू नका। व्यवसायात असलेल्यांसाठी जुन्या कामात सुधारणा करण्याची आणि नवीन नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे। कोणताही नवीन करार करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा। नियोजन न केल्यास करार अयशस्वी होऊ शकतो। खर्चाच्या बाबतीत हा आठवडा संतुलित राहील। उत्पन्न आणि खर्च संतुलित राहतील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा आठवड्याचे बजेट खराब होऊ शकते। जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका आणि विश्वासू व्यक्तीशी सल्लामसलत केल्यानंतरच कारवाई करा। जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी भावनिक समज वाढवण्याचा काळ आहे। तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे गैरसमज दूर होतील। विवाहित व्यक्तींना काम आणि घर यांच्यात संतुलन राखावे लागेल। अविवाहित कन्या राशीचे लोक या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीशी संभाषण सुरू करू शकतात, परंतु वाहन जाण्यापूर्वी नात्याला वेळ द्या। तुमच्या करिअर आणि व्यवसायात मोठी उंची गाठण्यासाठी तुम्हाला एकट्याने काम करण्याची सवय सोडावी लागेल। या आठवड्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची टीम, नातेसंबंध आणि नेटवर्क एकत्रित करणे। सुरुवातीला खर्च उत्पन्न इतकेच वेगवान असतील, त्यामुळे आळशीपणा तुमचे आर्थिक संतुलन बिघडू शकते। कन्या राशी या आठवड्यात विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे। तुमच्या शरीराकडे लक्ष द्या आणि स्वतःला थोडे प्रेम आणि स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा, कारण मकर राशीत तुम्हाला मंगळासोबत पूर्ण ताकदीने लढावे लागू शकते, ज्यामुळे सर्व पृथ्वी राशी त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते। आठवड्याच्या शेवटी तुळ राशीच्या चंद्राच्या काळात इतरांसोबत असलेल्या तुमच्या नात्यांवर चिंतन करा आणि तुमची मैत्री मजबूत करण्याचे मार्ग शोधा। कन्या राशीतील हा आठवडा अंतर्गत विचार आणि बाह्य कामगिरीवर केंद्रित आहे। बुध तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांवर प्रकाश टाकत असल्याने, तुमची ध्येये स्पष्ट करत असल्याने आणि करिअरमध्ये धोरणात्मक कृती करत असल्याने योग्य नियोजन केल्यास येणाऱ्या संधी लक्षणीय प्रगतीकडे नेऊ शकतात। वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये शुक्र तुम्हाला संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याचा सल्ला देतो।
ज्यामुळे मतभेदांमध्ये समेट घडवून आणण्याचा आणि संबंध जोपासण्याचा मार्ग मोकळा होतो. आर्थिकदृष्ट्या नक्षत्र काळजीपूर्वक नियोजन करण्यास सांगते. बजेटचा आढावा घ्या आणि स्थिरता राखण्यासाठी त्यानुसार समायोजित करा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विश्रांतीसह मागण्यांचे संतुलन राखणे तुमचे कल्याण सुनिश्चित करणे. ध्यान आणि स्वतःची काळजी घेणे तुमची लवचिकता लक्षणीयरित्या वाढवू शकते. जसजसा वीकेंड जवळ येत आहे तसतसे तुम्हाला गोंधळ घालण्याची आणि संघटित होण्याची एक जबरदस्त इच्छा वाटू शकते, ज्यामुळे तुमच्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल तुमची आंतरिक स्पष्टता प्रतिबिंबित होते. आनंदाने विश्रांती देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होणे तुम्हाला पुनरुज्जीवित करते, ताण व्यवस्थापित करण्यास मदत करते. लक्षात ठेवा, कृतज्ञता आणि सजगतेची मानसिकता जोपासून तुम्ही अर्थपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक लवचिकता आणि विकासाचे मार्ग उघडता. कन्या राशी, एकंदरीतच 5 ते 11 जानेवारी हा काळ सुव्यवस्था आणि रचनेचा असेल. नियोजन, विश्लेषण आणि जुनी कामे पूर्ण करण्याशी संबंधित बाबी चांगल्या प्रकारे पुढे जातील. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आनंददायी परिणाम शक्य आहेत. वैयक्तिक जीवनात स्वतःशी आणि इतरांशी सौम्यतेने वागणे योग्य आहे, कारण प्रत्येक गोष्टीवर परिपूर्ण नियंत्रण आवश्यक असते. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.